ह्या गाड्या आपल्या अंडर आहेत सगळ्या. ह्या काहीच गाड्या आहेत, अजून याच्यापेक्षा जास्त गाड्या दुसऱ्या पार्किंगला उभ्या आहेत. हे पार्किंग आहे आपलं आंबेवालीची ऑडिटोरियम जवळचं पार्किंग आहे. इकडे आपल्या गाड्या उभ्या आहेत. हे इकडचं जिम आहे, त्याला लीजर क्लब म्हणून नाव दिलेलं आहे. गेस्ट तिकडे येऊन योगा जिम हे सगळं करत असतात. आणि हा गेमिंग झोन आहे, इकडे तुम्ही गेम वगैरे खेळू शकता. हे एक्झॅक्ट ऑडिटोरियमच्या समोरच आहे. ऑडिटोरियम आहे आणि त्याच्या समोरच गेमिंग आर्केड म्हणून त्यांचा गेम झोन आहे. अशी सहारा सिटीमधली आंबे व्हॅली आहे. आत्ता झाला ब्रेकफास्ट टाईम. आता आपण ब्रेकफास्ट करून इकडे आपल्या हे पार्किंग दिलं आहे. इकडे पार्किंगमध्ये आपल्या गाड्या उभ्या आहेत, त्यांना एकेकाला लाईनअप केलेलं आहे. सगळे आता ड्युटीवर निघालेत. हा कॅन्टीन एरिया आहे. हा भारत माताचा स्टॅच्यू इकडे लावलेला आहे आंबे व्हॅलीमध्ये. आपला भारताचा झेंडा आहे इकडे. हे पूर्ण मस्त नियोजन केलेलं सहारा सिटीचं आहे. इकडे पृथ्वी बनवलेले श्री सहारा ज्यांनी बिल्ड केलं त्यांची स्मृतिचिन्ह आहे हे आंबेवालीची. आता आपण निघालोय. प्रत्येक 2 ठिकाणी जिकडे गाड्या आपण ठेवल्या आहेत तिकडे फेरी मारायला की कुठल्या सगळ्या गाड्या वेळेत पोचल्या आहेत का वगैरे बघायला. सगळ्यांना अलॉट केलेलं आहे कुठे जायचं. तिकडे जाऊन आपल्याला ते बघायचं सगळे आपापल्या जागेवर पोचलेत का. 2 नंबर आहे ना. ही अशी आहे पूर्ण सहारा सिटी म्हणजे आंबे व्हॅली. इकडे वरती किल्ला आहे तो कोरी म्हणून शिवाजी महाराजांचाच कुठला तरी किल्ला आहे. कोरी नाव म्हणताय. एक्झॅक्ट कुठलं आहे ते जरा कळल्यावर मी ते सांगू शकतो. शिवाजी महाराजांचा आपला बांधलेला किल्ला आहे. आता आपण टुवर्ड्स 4 नंबर म्हणजे जिकडे लगुना वगैरे आहे त्या साईडला आपण चाललेलो आहोत. हा सर्कल क्रॉस केला की सरळ जाऊन पुढे राईट आहे. हा सर्कल आहे. पुढे आपल्याला सरळ जाऊन पुढे राईट आहे. इकडचा खूप सुंदर आहे. इकडे तळ आहे पूर्ण असा. हा असा ब्रिज आपण क्रॉस करून चाललो. इकडे असं पूर्ण व्हॅली आहे. नवीन ब्रिज आहे, जुनी ब्रिज आहे. अच्छा. सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. नवीनच बांधलेलं आहे. आधीचा ब्रिज तिकडे राईटला आहे. पुढे हे क्रॉस करूनच आपण पुढे 4 नंबर म्हणून यांचा एक स्टे आहे 400ची सिरीजवाला. तिकडे आपण चाललो. गेस्टनं गाड्या अरेंज झाल्या का बघायला. हे टाउन स्क्वेअर आहे. इकडे आंबे बाजार आहे. आंबे बाजार म्हणजे इकडे मला वाटतं मार्केट वगैरे आहे. छोटंसं दुकान वगैरे चांगलं बनवलेलं आहे.
हे कॅफे आहे, सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. नारळाची झाडं आहे तिकडे अशी छानपैकी बिल्डअप केलेलं आहे. आंबेवालीमधलं कॅफे आहे. सुंदर असा एंट्रन्स दिलेला आहे कॅफेचा. तर त्यांनी दिशादर्शक बोर्ड पण दिला आहे. फायर ब्रिगेडची गाडी त्यांनी उभी ठेवलेली आहे इमर्जन्सीसाठी. या टाउन स्क्वेअर म्हणून त्यांनी एक असं गेमिंग किंवा स्टेडियमसारखं काहीतरी बनवलेलं आहे. असं मस्त बांधकाम केलेलं आहे. इकडे आपले मित्र पण आहेत. सुंदर असं टाउन स्क्वेअर म्हणून इकडे बनवलं आहे. टाउन स्क्वेअर, सॉरी टाइम स्क्वेअर नाही, टाउन स्क्वेअर. आणि ही आपली इंडिका आहे, या क्रिस्टा आहे, ज्याच्यामध्ये आपण आज पूर्ण दिवस इकडे फिरणार आहोत. हे रेस्टॉरंट, मेब्रक रेस्टॉरंट वगैरे असं लगुना म्हणून इकडे एक एरिया आहे. हा असं तळं आहे साईडला. हा पूर्ण एरिया लगुना म्हणून बोलला जातो. पुढे मोठमोठे झुले लावलेले आहेत. बंगला तो समोर दिसतोय, अगदी तुम्हाला दिसत असेल एक बंगला टाईप मॉल बनवलेला आहे. हे एक रेस्टॉरंट आहे जिकडे त्यांनी मुब्रक म्हणून एक रेस्टॉरंट आहे. असं इकडे बांधकाम आहे, मस्त डोंगरदरे आहेत आणि त्याच्या बाजूला बांधकाम केलेलं आहे. खूप सुंदर असं बनवलं. झुला आहे ना, रात्री वरती आहे, खाली आहे. हे नमक म्हणून रेस्टॉरंट आहे. इकडून पुढे गेलं की आपल्याला लगुना म्हणून एरिया चालू होतो, जिकडे आपण नंतर आपल्या सगळ्या गेस्टना पण घेऊन यायचं आहे. बघा तो बोलतो लाईट आहे आणि तिथे हे बघा टेबल लागला आहे त्याच्यामध्ये. ही अशी क्रेन इकडे मांडली, याला खाली लाईट दिलेलं आहे आणि ते रात्री ते वर घेऊन टेबल आहे, मस्त केबल आहे, त्याच्यावरती त्याच्यावर जेवण करतात लोक. स्काय मॅट असं त्यांनी स्काय मॅट बनवलेलं आहे. बघा हे. हा चला पुढे तिकडून राईटने घेऊ. नाही तिकडून आहे रस्ता. हा घ्या. हे असं क्रेनला त्यांनी सीटची अरेंजमेंट केलेली आहे. आणि स्कायमॅक म्हणून इकडे त्यांनी हॉटेल चालू केलेलं. म्हणजे ही वरती घेतात क्रेनने, त्याच्यात तुम्ही जेवता. आपण जर हायर केलं इकडे तर तिकडे लाईटिंग वगैरे लावून आपल्याला जेवायला तिकडे अरेंजमेंट करतात. इकडे सुंदर अशी क्रेनला त्यांनी हाईंग केलेली आहे. स्कायमॅक म्हणून लॉज आहे. लॉज सुंदर असं बांधलेलं आहे. आणि समोर तिकडे आपल्याला दिसत आहे ते कमानी दिसतात, ते झुला आहे. मोठमोठे झुले बनवलेले तिकडे. असे इकडे झुले आहेत, प्रत्येकाला एक झुला लावलेला. हे लगुना रेस्टॉरंट आहे. इकडे आपल्याला सर्व यांना घेऊन यायचं. इकडे पार्टी होणार आहे मोठी. नाही घ्या युटर्न. पूर्ण असं इकडे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये यायचं आहे आम्हाला. मुबारक म्हणून या इकडे पार्टी होणार आहे. इकडे मी मगाशीच दाखवलं तसं इकडे झुला आहे. प्रत्येक याला कमानीला एक झुला लावलेला आहे. त्या झुलामध्ये लोक बसून एन्जॉय करतात. तर इकडे कमानी बनवल्यात आणि त्याला झुला दिलेला. पाठीमागे सुंदर असं बॅकवॉटर टाईप नदीसारखं आहे. बॅकवॉटरच म्हणू शकतो आपण.
आता मी इकडे बसलो आहे. सुप्रीम कॉटेज म्हणून 3 नंबरचा त्यांचा एरिया आहे. हा वेटिंग रूम आहे, त्यांचं रिसेप्शन आहे. या ठिकाणी मी बसून माझ्या गाड्यांची अरेंजमेंट करतो. असं सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. हा मेन रोड आहे जिकडून आपण आतमध्ये येतो. या गल्लीने आपण आतमध्ये येतो. या साईडला पार्किंग आहे. इकडे आपल्या बसेस वगैरे लागलेले आहेत. रिसेप्शन काउंटर आहे. हा एरिया आहे. ही अशी इलेक्ट्रिक कार इकडे ठेवलेली आहे गेस्टना आतमध्ये सोडायला वगैरे. हा पूर्ण सुप्रीम कॉटेज म्हणून 3 नंबर सिरीजचा एरिया आहे. आणि हा वरती एक किल्ला आहे जो शिवाजी महाराजांनी बांधलेला असा किल्ला आहे. तो हा दिसतोय ना वर, हा किल्ला आहे ॲक्च्युली. हा इकडे बोटिंगसाठी स्पेशल एरिया त्यांनी बनवलेला आहे. जे नैसर्गिक तळ आहे, असं त्यांनी कृत्रिम बनवलं असं काही नाही आहे. मस्त डोंगराच्या पायथ्याशी अशी असा एरिया आहे. आणि इकडे आजूबाजूलाच आपल्या गाड्या सगळ्या पार्किंगमध्ये लागलेल्या आहेत. इकडून आपण गाड्या पाठवतोय यांना जशा पाहिजेत तशा. डोंगराच्या पायथ्याशी छान असं तळं जिकडे बोटिंग वगैरे होतं तुम्ही बघू शकता. इकडे अशा आपल्या पार्किंगमध्ये गाड्या लागलेल्या आहेत. तिकडे इनोवा आहेत, इकडे आपल्या पार्किंगमध्ये गाड्या आहेत. जवळजवळ 50 ते 55 गाड्या इकडे माझ्या अंडर हँडलिंगला आहे. पार्किंगकडे दिलेलं आहे. आणि तिकडे जे स्पॉट आहे तिकडे जाऊन पिकअप करायचं. असं इकडे 14 इनोवा आहेत आणि जवळजवळ 21 बसेस आहेत. असे आपण आज सगळं मॅनेज करतो. जिकडे पार्टी होती पूल पार्टी, तो हा एरिया आहे. इकडे पूल पार्टी अरेंज केली होती सर्व गेस्टसाठी. हा पूल पार्टीचा एरिया आहे. या हॉटेलचं नाव आहे लगून नाव आहे हॉटेलचं. इकडे गार्डन एरिया आहे आणि तिकडे वेगवेगळे काउंटर लावून आणि कॉकटेल वगैरे पार्टी झालेली.